नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाच होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलमध्ये. आणि 2.1 ही 10th स्टँडर्ड इंग्लिशची जी पोएम आहे त्याचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता या पोएमचा जेव्हा आपण विचार करतो, ह्याच्या साईड क्वेश्चनचा विचार करतो, तेव्हा थोडक्यात ही पोएम पण आपण समजून घेऊयात. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथून आहे. तुम्ही कुठं माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवाल. So poem start होते, if you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. तुम्ही मरू लागलाय कोणत्या कोणत्या वेळी बघा. इथे कवीने तुम्हाला मेन्शन करून सांगितलंय की जर तुम्ही प्रवास करत नाही, जर तुम्ही वाचन करत नाही, जर तुम्ही जीवनाचे आवाज ऐकत नाही, जर तुम्ही स्वतःचे कौतुक करत नाही, तर तुम्ही हळूहळू मरण पावत आहात असं कवीला सांगायचंय. सेकंड स्टॅन्झा आहे, व्हेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतायत, जर तुम्ही तुमचा स्वाभिमान मारता, जर तुम्ही दुसऱ्यांना तुमची मदत करू देत नाही, तर तुम्ही हळूहळू मरण पावत आहात. मृत्यू हा एकदम आपल्याला घेऊन जातो, परंतु इथे कवी माणसाचं आतून मरण कसं होतंय त्याबद्दल इथे बोलतो आहे. त्याच्या पुढचा तिसरं जे कडवं आहे, थर्ड स्टांजा जो आहे, त्यामध्ये कवी म्हणतात, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. इथे कवीला म्हणायचंय की जर तुम्ही सवयींचे गुलाम बनता, रोज त्याच पाय वाटेने चालता, जर तुम्ही तुमचा दिनक्रम बदलत नाही, जर तुम्ही नवीन रंग परिधान करत नाही, जर तुम्ही अनोळखी लोकांशी बोलत नाही, तर तुम्ही हळूहळू मरण पावत आहात. पुढे कवी म्हणतात, इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्बुलंट इमोशन्स, दोज विच मेक यू आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर आपण बघतोय, जर तुम्ही आवड भावना टाळता, जर तुमचं आयुष्य अस्थिर भावनांपासून दूर आहे, ज्या गोष्टी तुमच्या डोळ्यात चमक आणतात, त्या गोष्टी तुमचं हृदय वेगाने धडधड करतात, तर तुम्ही हळूहळू मरण पावत आहात. पुढे कवी काय म्हणतात बघा, लास्ट स्टांजा आहे हा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. पाब्लो नेरुदा यांची अप्रतिम कविता आहे. शेवटच्या कडव्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. तर इथे आपल्याला कवी सांगतायत की जर तुम्ही तुमचं जीवन बदलत नाही, जर तुम्ही तुमच्या नोकरीने किंवा प्रेमाने समाधानी नसता, जर तुम्ही सुरक्षिततेसाठी धोकादायक स्वप्न सोडता, जर तुम्ही कधीच तुमच्या स्वप्नात जगत नाही, तर जर तुम्ही स्वतःला परवानगी देत नाही किंवा एकदा तरी स्वतःसाठी जगायला, तर तुम्ही हळूहळू मरण पावले आहात. ही झाली कवितेचा अर्थ. आता फक्त यू आर डाईंग स्लोली ही जी पोएम आहे, असे मार्जिन क्वेश्चन थोडेसे ते पण आपण आता इथे सोडूयात. ठीक आहे, तर आपण ह्या मार्जिन क्वेश्चनला इथे सोडवायचं आहे. तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल, साइड क्वेश्चन आहे, थिंक डिस्कस अँड आन्सर. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टींनी मृत्यू येऊ शकतो, हळूहळू मरत पावताय तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे. Lack of travel or new experiences. Second, not reading or learning new things. Third, ignoring the beauty of life, losing. Fourth, self-esteem, sticking to the same routine. 5, not expressing feelings or dreams. 6, avoiding risks and passion. Now the next question is, तर आपण आता इथे दुसरा क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे, व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग. अशा कोणत्या गोष्टी ज्या जीवनाला खूप चांगलं बनवतात, जगण्यास लायक बनवतात. गिव्ह 4 पॉइंट्स. आन्सर, exploring new places and experiences, loving yourself and appreciating life, talking risk for your dreams, expressing emotions and connecting with others. Now the last question,
द पोएट हॅज लेफ्ट लास्ट स्टांजा इनकम्प्लीट. शेवटचा कडवा तुम्ही पाहिलं डॉट डॉट लिहिलेलं ते इनकम्प्लीट आहे. व्हॉट लाईन विल यू ऍड टू कम्प्लीट इट सजेस्टेड लाईन. तर कोणती लाईन असू शकतात ती सजेस्टेड लाईन बघा. टू फॉलो युअर ड्रीम्स इवन इफ दे सीम इम्पॉसिबल. म्हणजे तुम्हाला अशक्य वाटणारी स्वप्न सुद्धा तुम्ही पूर्ण करण्याच्या मागे लागा, असं थोडक्यात आपण लिहिलं असतं. पण तुमचा विचार कदाचित वेगळा असू शकतो. पण मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्यामुळे थँक्यू फॉर युअर वॉचिंग. पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सो परत भेटूया. धन्यवाद.